2025 मधला एमपीएससीने विचारलेला एक अवघड प्रश्न, खूप जणांचं उत्तर चुकवणारा हा प्रश्न. विधवा वपन अनाचार. कोणी लिहिलं हे पुस्तक? ऑप्शन होते व्यंकटेश रंगोकट्टी, विष्णू शास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर. आणि उत्तर दिले आयोगाने व्यंकटेश रंगोकट्टी. आम्हाला यांच्याबद्दल माहिती असलं पाहिजे. कोण होते व्यंकटेश रंगोकट्टी? पहिलं तर चित्र लक्षात ठेवा, त्यांचा फोटो लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, यांचं जे क्षेत्र आहे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचा जो सीमावर्ती भाग आहे, आपण ज्याला बेळगाव भाग म्हणतो, त्या ठिकाणी यांनी काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, 1857च्या उठावामध्ये यांनी जनतेला जागृत करून त्या उठावामध्ये सहभागी करून घेण्याचं मोठं काम केलं होतं. आणि त्या बदल्यात यांना फाशीची शिक्षा झाली होती. पण हे फक्त एवढ्यावरच थांबलेलं नाहीये, यांचं कार्य यापेक्षाही मोठं आहे. यांनी साहित्यामध्ये कार्य केलं, यांनी सामाजिक कार्य केलं. सामाजिक कार्यामध्ये विधवांचं केशवपन आणि विधवांचे पुनर्विवाह यावर यांनी कार्य केलं. लहानपणी यांच्या आयुष्यात एक घटना घडली होती. एक लहान मुलगी, 9 वर्षाची मुलगी, तिचं केशवपन करताना यांनी बघित्लं. यांच्या मनावर परिणाम झाला की नाही, मला याच्या विरुद्ध लढायचं आहे. ते लढले. धारवाड प्रदेशात सुद्धा यांचं महत्वाचं काम आहे. यांनी काही ग्रंथ लिहिले. त्यामध्ये विधावेयरा इतिहास हा एक ग्रंथ आहे. त्यानंतर अनाचार्य हा एक ग्रंथ यांचा वेगळा लक्षात ठेवावा लागतो. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब